हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गेस्ट येणार असतील तेव्हा आपलं सर्व परफेक्ट हवं असं वाटतं ना, आणि लास्ट मोमेंटला स्ट्रेस पण खूप होतो. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी पाहुणे यायच्या आधीची कम्प्लीट क्लिनिंग रुटीन. सिम्पल, प्रॅक्टिकल आणि इफेक्टिव्ह. चला तर मग स्टार्ट करूया. फर्स्ट नंबरला आहे क्लिअर व्हिज्युअल क्लटर. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जे जे क्लटर वाटते, जे जे अननेसेसरी वाटते ते क्लिअर करणे. तर इथं माझ्या मुलाचे बरेच असे खेळणी आहेत जे इथं नको, त्यांना त्यांच्या जागी ठेवून देते आहे. खूप साऱ्या गोष्टी असतील आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही एक बास्केट घेऊ शकता आणि पटापट त्यामध्ये सर्व वस्तू भरू शकतात. आता हा बोर्ड माझा हॉलमध्येच असतो, पण यावरती माझ्या बाळाने रेघोट्या ओढल्यामुळे थोडा क्लटर वाटतो. हाच बोर्ड मी सिम्पली आता पुसून घेते. बघा किती नीट आणि क्लीन लुक देणार. याचा अर्थ असा, एखादी गोष्ट जर तुम्हाला क्लिअर करता येत नसेल तर ती ॲटलिस्ट क्लीन करून किंवा ऑर्गनाईज करून ठेवू शकतात. दुसऱ्या नंबरला आहे डस्टिंग. डस्टिंग केल्यामुळे घर डल दिसत नाही. कुठलीही एखादी साधीशी गोष्ट घ्या, तिला जर नीट पुसून घेतले तर ती छानच दिसते. आणि हे सेम घराच्या बाबतीत सुद्धा. घरातले फर्निचर, वस्तू जर नीट पुसून घेतल्या तर त्या फ्रेश दिसतात आणि अशा क्लीन घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह वाईब येतो. पाहुणे आल्यानंतर सर्वात आधी नोटीस होतो तो म्हणजे सेंटर टेबल, सोफा, TV. तर ते आधी क्लीन करून घ्या. मी डस्टिंगसाठी हा मायक्रोफायबर क्लॉथ यूज करते. तुम्ही बघू शकता डस्टिंग नंतर हा किती घाण झाला. आता मी याला फक्त हाताने असं एकदा धुवून घेते. तुम्ही बघू शकता किती पटकन यातली धूळ निघाली. हा क्लॉथ डस्टिंग आणि त्यानंतर क्लिनिंगसाठी खूप इझी आहे. माझं TV युनिट क्लीन करून झालं आहे. आता नंबर आहे सोफ्याचा. सोफ्याचे कव्हर पण नीट आणि क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे. ते सोफ्याला व्यवस्थित लावलेले पाहिजे, त्याला कुठल्याही वड्या नको. आणि जर सोफ्याचे कव्हर नीट लावलेले असेल तर सोफ्याचा लुक पण छान येतो. तुम्ही इथं बघू शकतात आधी आणि नंतरच्या सोफ्यामध्ये किती फरक दिसतो. आता मी इथं कुशन्स पण व्यवस्थित अरेंज करून ठेवते. हॉलमधला TV युनिट आणि सोफा क्लीन झाला आहे. आता क्लीन करते आहे मी सेंटर टेबल. माझ्या घरात लहान मूल असल्यामुळे आमचा सेंटर टेबल कधी सेंटरला नसतो, त्याला खेळायला जागा हवी असते. म्हणून जेव्हा केव्हा पाहुणे येतात तेव्हा मी फक्त तो मध्ये ठेवते. त्यानंतर इकडे हॉलमध्येच आमचा डायनिंग पण आहे, त्यामुळे मी इथं पण क्लिनिंग करून घेणार. सर्वात आधी इथली डिक्लटरिंग. इथल्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून देते आहे. त्यानंतर डस्टिंग. ते डस्टिंग करण्यासाठी मी एक घरगुती लिक्विड बनवते. हे लिक्विड खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. जे काही चिकट डाग असतात ते यामुळे सर्व निघून जातात. तर हे लिक्विड बनवण्यासाठी मी इथं यूज करते आहे विनेगर. तर आपल्याला हाफ विनेगर आणि हाफ पाणी घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्ही 1 ग्लास विनेगर घेतलं तर तुम्हाला 1 ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला डिश सोप लिक्विडचे 2 ते 3 थेंब घालायचे आहेत. इथं जर विनेगरचा तुम्हाला स्मेल आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 ड्रॉप इसेन्शियल ऑइल घालू शकतात. नंतर त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. या स्प्रेमुळे आपले नळ पण खूप छान क्लीन होतात आणि नळांवरती एक छानशी शाईन येते. या स्प्रेने मी डेली डायनिंग टेबल क्लीन करते, कारण त्यावरती तेलाचे किंवा तुपाचे चिकट डाग असतात जे याने खूप इझिली निघतात. डायनिंग टेबलच्या या भागाला नेहमी हात लागतो, त्यामुळे मी तिथं पण एकदा क्लीन करून घेते. यानंतर आपण क्लीन करणार आहोत एंट्रीवे. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल फर्स्ट इम्प्रेशन मॅटर्स. म्हणून तुमच्या घराचा जो एंट्रीवे असतो म्हणजे मेन डोअर असते ते क्लीन आणि क्लटर फ्री पाहिजे. तर मी दारी ज्या पण चप्पल होत्या त्या व्यवस्थित शो रॅकमध्ये ठेवून दिल्या आहेत. आणि हा आमच्या घराचा आहे एंट्रीवे, जिथं मी मिरर आणि काही वस्तू ठेवल्या आहेत. त्या सर्वांना मी आधी छान नीट पुसून घेते, त्यामुळे हे सर्व क्लीन आणि फ्रेश वाटेल. इथल्या ज्या काही वस्तू आहे ह्या मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. ऑर्गनाईज करताना वस्तू अशा ग्रुपमध्ये ठेवल्या की त्या छान दिसतात. या भिंतीला माझ्या मुलाचा नेहमी हात लागतो, त्यामुळे ती खूप घाण झाली आहे. तर ती क्लीन करण्यासाठी मी त्यावरती हा विनेगरचा स्प्रे करते आणि फक्त पुसून घेते. तुम्ही बघू शकता ही पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी क्लीन झाली आहे. व्हिडिओमध्ये एवढे क्लिअर दिसत नाही, पण रिअलमध्ये खरंच खूप क्लीन झाले. त्यानंतर मी आता वळली आहे बेडरूमकडे. बेडरूममध्ये पण मी सर्वात आधी डिक्लटरिंग करून घेते. आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे बेडशीट चेंज करणे.
बेडशीट फार मडलेली असेल तर ती चेंज करा आणि मडलेली नसेल तर तिला फक्त व्यवस्थित लावून घ्या. बेडशीट अशी प्लेन लागली पाहिजे, त्यावरती कुठलेही रिंकल्स नको. अशा व्यवस्थित लावलेल्या बेडशीटचा खरंच खूप लुक छान येतो. तुम्हाला खरंच सांगते, बेडशीट कशीही असो, जर तुम्ही तिला व्यवस्थित नीट लावलेली असेल तर ती छानच दिसते. बेडरूममध्ये जर फक्त बेडशीट नीट लावलेली असेल तर बेडरूम नीट आणि क्लीन दिसते. म्हणून जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर बेडशीट फक्त नीट लावा. अशी घरामध्ये एक बास्केट असणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये सर्व धुवायचे कपडे बसतील. त्यानंतर इथं मी बेडरूममधली पण थोडीफार डस्टिंग करून घेते. माझ्या बेडरूममध्ये डस्टिंगसाठी फार काही गोष्टी नाही. 2 साईड टेबल, हेडबोर्ड आणि ड्रेसिंग टेबल. आता इथं मी दुसरी बेडरूम पण आवरून घेते. आधी डिक्लटरिंग, मग बेडशीट बदलवते आणि नंतर डस्टिंग. या 2 बॉक्समध्ये मी माझ्या मुलाची सर्व खेळणी ठेवते. यानंतर आहे खूप महत्त्वाचा भाग, ते म्हणजे बाथरूम क्लिनिंग. गेस्ट बाथरूम वापरणारच असतात, त्यामुळे हा भाग क्लीन असणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या सासूबाई म्हणतात, बाईच्या घराची स्वच्छता तिचं बाथरूम बघून कळते. त्यामुळे मी कोणी यायच्या आधी सर्वात आधी बाथरूम क्लीन करते आणि कुणालाही असं क्लीन फ्रेश बाथरूम आवडतेच. बाथरूम क्लीन करताना सर्वात आधी मी टॉयलेट सीट, नंतर वॉश बेसिन, त्यानंतर बाथरूमचा फ्लोअर आणि सर्वात शेवटी बाथरूममधले जे पण काही नळ असतील ते सर्व क्लीन करून घेते. बाथरूमचे नळ क्लीन करताना मी मिरर पण क्लीन करून घेते आणि हँडवॉशची बॉटल विसरता कामा नये. त्यावरती पण खूप किटाणू असतात आणि स्वच्छ हँडवॉशची बॉटल बाथरूममध्ये एक चांगला लुक पण देते. म्हणून तुम्ही बघा, कुठल्याही हॉटेलमध्ये हँडवॉशच्या बॉटल छान असतात. मग आपल्या घराच्या का नको. आणि सर्वात शेवटी क्लीन हँड टॉवेल तर पाहिजेच. आणि बाथरूममध्ये बाथरूम फ्रेशनर तर गरजेचं आहेच. त्यानंतर बाथरूममध्ये मी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक टॉवेल ठेवते, म्हणजे जर ते फ्रेश व्हायला गेले तर टॉवेल कुठे आहे हे व्हायला नको. आणि त्याचबरोबर एक साबण, शॅम्पू बॉटल आणि टूथपेस्ट हवीच. त्यानंतर आता इकडे मी किचन क्लीन करून घेते. माझ्या किचनमध्ये आल्याबरोबर दिसतो तो म्हणजे हा फ्रीजवरचा व्हाईट बोर्ड, तर तो मी आधी क्लीन करून घेते. त्यानंतर इथं काही माझ्या मुलाचे मॅग्नेट होते, ज्यामुळे फ्रीज खूप क्लटर वाटत होते, तर ते मी इथं आधी क्लीन करून घेते आहे. इथं किचनच्या एंट्रीलाच माझे असे ड्रॉवर्स आहेत, ज्यावरती खूप क्लटर आहे, तर ते आता क्लीन करून घेते आहे. ह्या काही मेडिसिन होत्या, त्या मी अशा बॉक्समध्ये ठेवल्या, कारण मला त्या इथंच ठेवायच्या होत्या आणि अशाच ठेवल्या असत्या तर क्लटर वाटलं असतं, त्यामुळे मी त्या बॉक्समध्ये ठेवल्या. इथल्या पण सर्व वस्तूची मी आता डस्टिंग करून घेते. तुम्ही म्हणत असाल की काय दिवसभर क्लिनिंग करायची, तर अजिबात नाही. मला यासाठी फक्त 1 ते 1.5 तास लागला. तुम्ही जर टाइम सेट करून ठेवला ना की प्रेशरमध्ये गोष्टी पटापट होतात. माझी तर नेहमीची हीच टेक्निक आहे. त्यानंतर इकडे मी थोडंफार किचन पण क्लीन करून घेते. यामध्ये मी जी धुतलेली भांडी आहेत ती जागच्या जागी ठेवून देते, त्यामुळे किचन सुटसुटीत दिसायला मदत होईल आणि तुम्हाला पाहुणे आल्यानंतर स्वयंपाक करायला पण पटापट जमेल. पूर्ण घर क्लीन झाल्यानंतर सर्वात शेवटी येते झाडू आणि पोछा. यामध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगते. झाडू तुम्ही केव्हाही लावू शकतात, पण जर पोछा तुम्ही पाहुणे यायच्या जस्ट अर्धा 1 तास आधी जर लावला तर घरामध्ये खूप फ्रेश वाटते. घर क्लीन असलं तरी फील पण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी पाहुणे यायच्या आधी घरामध्ये रूम फ्रेशनर स्प्रे करते. पण त्यापेक्षा पण मला हे ऑइल डिफ्युजर खूप आवडते, म्हणून कधी वेळ असला तर मी हे पण लावते. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कर्टन्सबद्दल. कर्टन्स ओपन करताच घरामध्ये छान लाईट येतो आणि लाईट असला की पॉझिटिव्ह फील होते, म्हणून पाहुणे यायच्या आधी मी कर्टन्स सर्व ओपन करून देते. कर्टन्स पण घर छान दिसण्यामध्ये खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात. कर्टन्स जर व्यवस्थित लावलेले असतील तर ते नीट आणि क्लीन लुक देतात, त्यामुळे मी कर्टन्स अरेंज करण्यामध्ये थोडा वेळ तर देतेच. त्यानंतर इकडे माझी बाल्कनी अरेंज करायची राहिली होती, ती मी करून घेते. बाल्कनीमधल्या चेअर्स वगैरे नीट पुसून घेते.
पाहुणे यायच्या आधी मी किचनमध्ये थोडीफार प्रिपरेशन नेहमी करून ठेवते. स्नॅक्स असतील तर ते वरती काढून ठेवते. पाण्याचे ग्लास रेडी ठेवते. क्लीन घराबरोबरच तुम्ही पण स्वतः रेडी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्विक फ्रेश व्हा, कम्फर्टेबल आणि नीट कपडे घाला. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.